छत्रपती शिवाजी महाराजांनी जो न्याय दिला असता तसाच न्याय देशमुख कुटुंबाला मिळेल, योगेश कदम यांचा मस्साजोगमध्ये शब्द. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या न्यायालयीन सुनावणीला सुरुवात झालेली असून देखील अद्याप आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांना सापडला नाही. तर दुसरीकडे आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपींची पोलिसांकडून बर्दास्त ठेवली जात असल्याचा आरोप देशमुख कुटुंबियांकडून आणि आमदार सुरेश धस यांच्याकडून होतो आहे. त्यामुळे या प्रकरणी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची बदली करावी, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. त्यातच आज गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मस्साजोग गावात जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. संतोष देशमुख खून प्रकरणाच्या तपासासंदर्भात देशमुख कुटुंबाशी त्यांनी संवाद साधला. यावेळी धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी यांनी योगेश कदम यांच्याशी चर्चा करत काही महत्त्वाची माहिती दिली. तसेच संबंधित प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा अद्यापही हस्तक्षेप असल्याचं गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं. योगेश कदम पहिल्यांदाच मस्साजोग गावात गेल्याने गावकऱ्यांनी संपूर्ण घटनेची माहिती गृहराज्यमंत्र्यांना दिली. आरोपीची गाडी वाशीकडे जात असताना ही माहिती पोलिसांना सांगून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. वाशी पोलीस स्टेशनचे PI आणि केजचे पोलीस अधिकारी कर्मचारी यांना सह आरोपी केलं पाहिजे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. त्यानंतर अंबाजोगाईच्या अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके संबंधित अधिकाऱ्यांच्या बदल्या करा असे सूचना योगेश कदम यांनी दिल्या असून ज्यांच्यावर शंका आहे त्या अधिकाऱ्यांना माफ केलं जाणार नाही असा गर्भित इशारा त्यांनी दिला आहे. दोन विषय आपल्या अखत्यारीमधले जे आपले हवालदार असतील ते जे कोणी असतील बरोबर आहे, ज्यांच्यावरती कुटुंबियांना शंका आहे अशा लोकांना लगेच ह्या परिसरामध्ये पोलीस स्टेशनमध्ये ठेवायचं नाही बरोबर. ते तपासाचा भाग म्हणून पण ते असता कामा नये. दुसरं जे निलंबन झालेले अधिकारी इथे येता कामा नये अजिबात. आणि त्यांना जो काही भाग दिलेला आहे तो निलंबनाच्या बाबतीत मी बोलतो साहेबांशी आज बरोबर. आणि दुसऱ्या तालुक्यामधनं इथे याचा काही संबंध नाही कोणाचा. गुंडगिरी इथे चालणार नाही आता बरोबर की नाही. त्या बाबतीमध्ये आपल्याला जरा धाक जरा दाखवा आपला बरोबर की नाही, जे बाहेर नाही जात त्यांना. आज कुटुंबाशी तुम्ही संवाद साधलाय काय? दादाला पुढे कुटुंबाशी संवाद साधलाय तुम्ही आज, काय नेमकं मागण्या त्यांच्या होत्या, कुठल्या मागण्याची पूर्तता? सर्वप्रथम आज मी इथे आलोय तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार आज मी इथे आलेलो आहे. माननीय शिंदे साहेबांचं आजही या संपूर्ण तपासावरती लक्ष आहे. माननीय शिंदे साहेब देशमुख कुटुंबियांसोबत आजही त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हा शिंदे साहेबांचा संदेश घेऊनच आज मी इथे आलो होतो. कुटुंबियांची चर्चा केल्याच्या नंतर आणि ग्रामस्थांची चर्चा केल्याच्या नंतर ज्या काही तक्रारी पोलीस प्रशासनाच्या बाबतीमध्ये त्यांनी दिलेल्या आहेत, तालुक्याच्या बाहेरनं काही लोक इथे येऊन दहशत पसरवणे, ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवायचा प्रयत्न करणे, त्यानंतर जे काही पोलीस कर्मचारी आहेत जे ह्या घटनेमध्ये कदाचित त्यांचा समावेश असू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे, ते अजूनही त्या पोलीस स्टेशनमध्ये असणे. त्यानंतर जे मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींना इथून स्थलांतरित करणे ह्या त्यांच्या मागण्या आहेत. नक्कीच मागण्या ह्या रास्त आहेत, त्याच्यामध्ये काही चूक नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांशी आणि शिंदे साहेबांशी आणि अजितदारांशी मी आजच चर्चा करून घेईन. आणि विशेषतः जे मुख्य आरोपी आहेत त्यांना इथून स्थलांतरित करण्याच्या बाबतीत त्यांची जी मुख्य मागणी आहे त्यासाठी मी देखील स्वतः प्रयत्न करेन. आणि आजच मी मुख्यमंत्री साहेबांशी बोलून घेईन. आणि जेल प्रशासनाच्या मार्फत जर का कोणालाही VIP ट्रीटमेंट दिली जात असेल त्याची मी आजच मी संपूर्ण माहिती घेऊन गरज पडल्यास आम्ही चौकशी देखील करू. आणि SP साहेबांच्या अंतर्मधला विषय नाही, परंतु जेल प्रशासनाचे जे प्रमुख आहेत त्यांच्याशी मी आजच बोलून घेईन आणि त्याच्यावर देखील मी कारवाई करायला लावेन जर कोण दोषी असेल तर. एकंदरीत माननीय शिंदे साहेबांचा निरोप एवढाच घेऊन आलो होतो मी आज की शेवटी जेव्हा घटना घडतात, घटना ताजी असते त्यावेळेला सगळे लोक येत असतात, सगळे आधार देतात. पण जसं जसे दिवस जातात तसं जसं थोडा दुर्लक्ष होत जातं. परंतु शिंदे साहेबांचं मात्र लक्ष ह्या संपूर्ण घटनेवरती तपासावरती आजही आहे. हाच मूळ संदेश घेऊन मी आज इथे आलो होतो. आणि आम्ही शिंदे साहेब कैलासवासी संतोषींच्या कुटुंबियांसोबत खंबीरपणे उभे आहे हा संदेश घेऊन मी आज मी इथे आलेलो आहे. या हत्याकांड प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपींना अटक आहे, मात्र आज 115 दिवस होत आहेत. कृष्णा आंधळे नावाचा आरोपी अद्याप पोलिसांना सापडत नाही. पोलिसांचं अपयश म्हणून
मी 100% अपयश असं म्हणणार नाही. नक्कीच ह्या अगोदर जे पोलीस प्रशासन होतं त्यांच्यावरती नक्कीच प्रश्नचिन्ह होते आणि त्यांच्या ढिसाळ कारभारामुळे कदाचित त्या व्यक्तीला पळून जायला तिथे मदत मिळालेली आहे. परंतु नवीन एसपींची आपण नियुक्ती केल्याच्या नंतर इथल्या आता पीआयच्या बाबतीमध्ये देखील कुटुंबाचे देखील म्हणणं आहे की नवीन पीआय आहेत ते देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतायत आणि न्याय देण्याच्या दृष्टीने ते काम करतायत. आता जे पोलीस प्रशासन आहे त्यांच्याकडनं 100% जे काही 90 आरोपी आहेत त्यांना पकडायचा जो प्रयत्न चालू आहे तो प्रामाणिकपणे चालू आहे. मला विश्वास आहे आज नव्हत्या शेवटी ती व्यक्ती काही कुठे जास्त पळू शकणार नाही. आज नव्हत्या त्या व्यक्तीला पकडलं जाईल आणि एक मात्र खात्रीपूर्वक सांगेन की जी काही घटना घडली मी आजच सकाळी देखील सांगितलं ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे अशा घटनेमध्ये जे आरोपी असतील जे आरोपी आहेत ते आरोप एकतर सिद्ध करणं कोर्टामध्ये योग्यरित्या सिद्ध करणं हे आपली आता प्राधान्य असणार आहे. आणि कारवाई करत असताना माझं वैयक्तिक मत देखील आहे की फाशीच झाली पाहिजे. अशा आरोपींना ही 100% फाशी झाली पाहिजे. परंतु ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठेही केस लूज होणार नाही किंवा कोर्टामध्ये आपली बाजू ते कमकुवत होणार नाही ह्याची देखील खात्री पोलीस प्रशासनाने घेतली पाहिजे. त्याची देखील सूचना आम्ही केलेल्या आहे. या प्रकरणामध्ये जे काही युती म्हणून पुढे आली होती आरोपीने सहकार्य केलं होतं तर कारवाई करावी केली होती मात्र कारवाई होत नाही. हे बघा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्यावेळेस ही घटना घडली त्यावेळेला जे काही पोलीस प्रशासन इथे कार्यरत होतं त्याच्यापैकी ज्या ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना तिथे सगळ्या बाबतीची काही मदत केलेली आहे त्या बाबतीत देखील कोणालाही सोडणार नाही. शेवटी काही अधिकाऱ्यांना आपण निलंबन देखील केलेलं आहे. कुटुंबियांचं म्हणणं असंही होतं की निलंबन केल्याच्या नंतर देखील त्यांची बॉडी लँग्वेज म्हणा की त्यांच्यामध्ये कुठलाही त्याच्यामध्ये पश्चाताप नाही. तर अशा अधिकाऱ्यांच्या बाबतीत देखील आताच मी ऍडिशनल एसपींना देखील मी सूचना केलेल्या आहेत की एकतर अशा आरोपींना आपण बडतर्फ केलं पाहिजे. फक्त समज देऊन चालणार नाही. आणि आता मात्र म्हणजे ठीक आहे या घटनेने प्रशासनाचे देखील आमचे देखील काही बाबतीमध्ये डोळे उघडलेले आहेत. या ज्या घटना घडल्या त्याच्यामध्ये पोलीस प्रशासन कशा पद्धतीने सहकार्य करत होतं या देखील आम्हाला लक्षात आलेलं आहे. ह्यापुढे अशा घटना घडणार नाहीत किंवा पोलीस प्रशासनाचं काम काय आहे हे त्यांच्या लक्षात आणून देण्याची जबाबदारी आता आम्ही आमची पार पाडू. संतोष देशमुख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना कळमला नेलं गेलं होतं असे पुढे आलेले आरोपींनी तशी साक्षी किंवा जबाब दिलेला आहे. त्या प्रकरणातली एक संशयित महिला तिचा पण खून झालेला आहे. या प्रकरणाचं स्टेटस काय आहे पोलिसांनी काय तपास केलाय कुटुंबियांचा आरोप आहे की त्याबद्दल आणि काही तपास झालेला नाही त्याची माहिती मला आताच मिळालेली आहे. त्याची संपूर्ण माहिती घेऊन मी त्या बाबतीमध्ये सगळी सखोल चौकशी करायला लावेन. आणि ह्या घटनेच्या नंतर बीड जिल्ह्यामध्ये अन्य तालुक्यांमध्ये जे काही जाणूनबुजून गुन्हे दाखल करणं तिथे काही यंत्रणा हलवणं असे जे काही प्रयत्न चालू आहेत त्याच्यावरती लक्ष आम्ही ठेवलं पाहिजे. अशा पद्धतीच्या सूचना मी आजच एसपी साहेबांना देणार आहे. परंतु जी घटना आपण मला सांगते त्याबाबतीत मी संपूर्ण माहिती घेऊन त्याच्यावर मी कारवाई करायला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी बीड.